मी तैयब अली न्यूज पॅन्थर लाईव्ह चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपल्याबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आदरणीय डी.जी. भास्कर आपल्या सोबत आहे। डी.जी. सर, नुकताच भारतातील ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी एक विधान केलं की मणिपूर सारख्या घटना हिंसाचाराच्या महाराष्ट्रात घडतील, याविषयी आपलं काय मत? आज संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पातळीवर जर बघितलं तर हे राजकारण इतक्या खालच्या पातळीला गेलेलं आहे की विविध पक्षाचे नेते अतिशय एकमेकाबद्दल तुच्छ भावनेनं द्वेषमूलक अशी वक्तव्य करतात, एकमेकाला पाण्यात बघ। ज्यांच्या हाती शासन प्रशासन आहे त्या सरकारमधले सुद्धा लोक अतिशय द्वेषानं पछाडले आहेत की काय, अशा पद्धतीचं राजकारण आज महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे। याच्या अगोदरचा अनुभव लक्षात घेतला तर इथलं गुप्तचर खातं त्यांना माहीत असून सुद्धा दंगली घडल्यानंतर तपासाचे काम ते लोक करतात, परंतु दंगली होऊच नये याची खबरदारी घेण्यासंबंधी हे सरकार कुचकामी ठरलेलं असल्यामुळं कदाचित शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्यानं अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं असावं असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा वाटतंय। त्याचं कारण असं आहे की टोटल महाराष्ट्र असेल किंवा देश असेल, देश पातळीवर मणिपूर गेले आता 8 महिने जळते, मात्र केंद्रातलं सरकार डोळ्यावर पट्टी बांधून आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये दंगली झाल्या, या दंगलीची सखोल चौकशी व्हायला पाहिजे अशी अनेक वेळा जनतेतून मागणी होते, परंतु दंगलीची मूळ कारणं काय आहेत इथपर्यंत यांच्या तपास यंत्रणा जात नाही। निवडणुका तोंडावर आल्यानंतर काही लोक निवडणुकीचे उद्देश साध्य करण्यासाठी, जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी काही स्टेटमेंट केली जातात, परंतु शरद पवार साहेबांनी केलेले जे स्टेटमेंट आहे ते आतापर्यंतचा त्यांचा जो अनुभव आहे, कारण 2014, 2019 ही जी इलेक्शन झाली त्या इलेक्शनच्या तोंडावर मिरजची दंगल झाली आणि मग इथले इलेक्शन झाल्या आणि त्या इलेक्शनच्या काळामध्ये त्यांनी जो प्रचार केला आणि सरकार आपलं निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, अशा पद्धतीचाच प्रयत्न पुन्हा एकदा या सरकारमार्फत होतो की काय असं कदाचित शरद पवार साहेबांना वाटलं असावं आणि म्हणून त्यांनी जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ नये किंवा संभ्रमावस्था निर्माण जी झालेली आहे जनतेमध्ये विश्वासाचं वातावरण तयार करण्यासाठी, जनतेमध्ये आज अतिशय भीतीचं वातावरण आहे, दबावाचं वातावरण आहे आणि म्हणून जनता खुलेआम जगली पाहिजे, जनतेमध्ये कुठल्याही प्रकारची भीती राहता कामा नये आणि म्हणून सरकारला सावध करण्यासाठी किंवा सरकारनं काही गोष्टींची खबरदारी घ्यावी म्हणून अशा पद्धतीचं स्टेटमेंट शरद पवार साहेबांनी केलं असावं अशी माझी स्पष्ट भूमिका आहे। आता डी.जी. सर, आता याच भूमिकेवर शरद पवारांनी आणखीन एक उद्गार काढले की महाराष्ट्रात विधानसभेला 225 मराठा आमदार निवडून आणणार। त्यावर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक प्रतिक्रिया दिली की त्यांच्या त्या विधानामुळं ओबीसी आणि मराठा समाज दोघेही अस्वस्थ आहेत, पण त्यांच्यात दंगल घडेल का काय असा त्याने एक प्रश्न उपस्थित केलेला आहे, याविषयी आपलं मत काय? आता तसं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 288 जागा आहेत, ह्या का सगळ्याच मराठ्यांच्या नाही, त्याच्यामध्ये ओबीसी सुद्धा उमेदवार असणार आहेत, SC उमेदवार असणार आहेत, त्याच्यात काही महिला असणार आहेत, काही पुरुष असणार आहेत आणि मग 225 मराठा हे गणित न पटणारी गोष्ट आहे। अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी करण्यापाठीमागे नेमकं काय कारण आहे हे शरद पवार साहेबांनाच माहिती असलं पाहिजे आणि प्रकाश आंबेडकर साहेब हे देशाचेच नेते आहेत, मोठे नेते आहेत आणि आमचे आदर्श नेते आहेत त्यांनी त्यांचा अनुभव, त्यांना असं वाटतंय की ओबीसी आणि मराठामध्ये अस्वस्थता निर्माण व्हावी व त्यांच्यामध्ये काहीतरी घडावं, अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्यासाठी कदाचित अशी स्टेटमेंट केली जातात का असं ते त्यांना वाटलं, परंतु मला तसं वाटत नाही। त्याचं कारण असं आहे की ओबीसी मध्ये आणि मराठामध्ये मी कुठेही दंगली झालेल्या बघितलेल्या नाही त्याच्या अगोदर। तसं बघितलं तर हिंदू, मुस्लिम, दलित आणि मराठा अशाच दंगली अनेक ठिकाणी झालेल्या मी पाहिलेल्या आहेत आणि महाराष्ट्रानं त्या बघितलेल्या आहेत आणि त्यामुळं आणि आम्ही स्वतः अनेक दंगलीचे साक्षीदार आहोत। मी स्वतः सुद्धा कुडीत्रे गावामध्ये 2 वेळा सामाजिक बहिष्कार आमच्या गावामध्ये पडलेला आहे आणि मराठा आणि दलित असाच वाद तो झालेला। आमच्या घरावरील हल्ले तसं बघितलं तर ब्राह्मणांनी केलेले नाहीतच ना, पण ब्राह्मणांनी इथली जी व्यवस्था निर्माण केलेली आहे, उच्चवर्णीय व्यवस्था, हे जे वर्ण व्यवस्था जी केलेली आहे की नाही त्याच्यामध्ये खालच्या वर्गाला भरडून टाकायसाठी वरच्या वर्गानं
त्याच्यावर हल्ला करायचा किंवा आपली तिथं धन्यता मानायची, अशा पद्धतीचं राजकारण आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून कदाचित शरद पवार साहेबांनी किंवा प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा अनुभव, कारण ते अनेक ठिकाणी दररोज त्यांचे दौरे चालू आहेत, अनेक जिल्ह्यामध्ये ते जातात, अनेक जिल्ह्यातल्या लोकांशी ते संवाद साधतात, त्या लोकांची मतं जाणून घेत असताना त्यांचं जे त्या अस्वस्थतेतून ते लोक बाहेर पडावे म्हणून कदाचित अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्या दोघांनीही केलं असावं असं मला वाटतं. डीजी सर, नुकत्याच झालेल्या विशाळगड हिंसाचार दंगलीच्या संदर्भात शिवभक्तावर झालेले गुन्हे दाखल याविषयी खासदार धनंजय महाडिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन ते गुन्हे काढून घ्यावे असं विधान केलेलं आहे. त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी त्या ह्याच्यावर अनुकूलता दाखवत सकारात्मक करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. यावर आपलं काय म्हणणं? कसं आहे की ज्या शिवभक्तांनी विशाळगडावर दंगल केलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या शिवभक्तांच्यावरचे गुन्हे मागे घेतले पाहिजेत, अशा पद्धतीचं निवड खासदार महाडिक यांनी तिथे केलं आहे. याबाबतीत मला असं वाटतंय की कोल्हापूरमध्ये 2018ला जी दंगल घडली त्यावेळेला तत्कालीन IG विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांनी फुलेवाडी या ठिकाणी काही लोकांची बैठक झाली आणि त्या बैठकीत साधारणतः 200 लोक असावेत असा त्यांनी त्यावेळेला एक अंदाज केला होता आणि त्यांनीच कोल्हापूरमध्ये दंगल घडवून आणली असं सांगितलं होतं. त्यावेळेला आंबेडकरी चळवळीतील जवळजवळ 1800 लोकांच्यावरचे गुन्हे दाखल झालेले आहेत. ते गुन्हे मागं घ्या यासंबंधी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुठल्याच नेत्यानं, प्रस्थापित सत्तेवर असणारे असतील किंवा विरोधक असतील, कुणीही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्यावरचे गुन्हे मागं घ्या असं साधं स्टेटमेंट केलेलं नाही, 4 ओळीचं पत्र काढलेलं नाही आणि आता मात्र शिवभक्तांच्यावरचे गुन्हे मागं घ्या असं ते सांगतात आणि देवेंद्र फडणवीस सकारात्मक आपण त्याच्यावर विचार करू असं सांगतात. याच्या पाठीमागं फार मोठं राजकारण आहे. त्यांनी सकारात्मकता जी दर्शवलेली आहे ही विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीची त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे. माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीसांनी जर शिवभक्तांच्यावरचे गुन्हे मागे घेतले तर आमची त्याला ना नाही, जरूर घ्या, पण आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना जे वेठीस धरायचं काम तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या टीमनं जे केलेलं होतं, ते जे 1800 लोक आरोपी म्हणून त्यांनी त्यावेळेला जे केलेले आहेत त्यांच्यावरचे सुद्धा बिनशर्त गुन्हे त्यांनी मागे घ्यावेत असं स्पष्ट मला वाटतंय. कारण तसं पाहिलं तर पोलीस बंदोबस्तामध्येच आम्ही कोल्हापूर बंदची हक्क दिली होती आणि पोलीस बंदोबस्तामध्येच आम्ही कोल्हापूरमध्ये फेरी मारून बंदचं आवाहन केलं होतं. कुठंही खडा कुणी मारलेला नव्हता, कुणाच्या हातात काठी नव्हती, साधा दगड नव्हता आणि तरीसुद्धा ही दंगल आम्ही ज्या ठिकाणी आहे त्याच्या विरोधी भागामध्ये दंगल झालेली आहे. कार्यकर्ते जमले होते दसरा चौकात आणि कार्यकर्ते जमले होते बिंदू चौकात. दंगल घडली मात्र शाहूपुरीत. तिथं आमचा एकही कार्यकर्ता गेलेला नव्हता. असं असताना मग हे 1800 लोक दोषी तुम्ही कसे ठरवले? तर ह्या 1800 लोकांची सुद्धा यातून तत्काळ सुटका जर होणार असेल तर शिवभक्तांच्या वरचं गुन्हे मागे घ्यायला आमची काय अडचणच नाही, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. अत्यंत डीजी सर, अत्यंत आभारी आहोत आम्ही. थँक्यू. मी तय्यब अली, न्यूज पॅन्थर लाईव्ह चॅनेलचा प्रतिनिधी.